या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहणार आहोत. पारू आणि आदित्य यांची वटपौर्णिमा साजरी झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. पारूने त्यासाठी व्रत केलेलं आहे आणि आदित्यला ती सांगते की तुम्ही आल्याशिवाय मी ते व्रत सोडणार नाही. आजचं जे व्रत असणार आहे ते मी तुमच्या हातून घास खाऊनच सोडणार आहे. जर का तुम्ही मला घास खाऊ घातला नाही तर आज मी दिवसभर उपाशी राहणार आहे. तेव्हा आदित्य म्हणतो, मी तर आज कुठेच जाणार नाही. मी आज दिवसभर फक्त तुझ्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळं तू पूजा करून आलीस की लगेच मी तुला भरवणार आहे. काहीच काळजी करू नको. आपली ही पहिली वटपौर्णिमा आहे आणि आपण ती अगदी प्रेमाने साजरी करायची आहे. माझ्यासाठी ही वटपौर्णिमा अविस्मरणीय अशी वटपौर्णिमा असणार आहे आणि मी ही अगदी छानपणे साजरी करायचं ठरवलेलं आहे. आदित्य म्हणतो, जर का पारू तू उपाशी राहणार असशील तर मी देखील आज उपाशी राहणार आहे. पण पारू त्याला म्हणते, अजिबात नाही. हे व्रत फक्त बायकांचं असतं आणि ते बायकाच करत असतात. तुम्ही अजिबात उपाशी राहायचं नाही आहे. मी तुमच्यासाठी उपाशी राहते ना, तेवढं पुरेसं आहे. आता आदित्य वटपौर्णिमेच्या पूजेला पारूबरोबर जाण्यासाठी तयार झालेला असतो. पण तेवढ्यात अहिल्यादेवीने त्याला काम सांगितलेलं आहे. अहिल्यादेवी म्हणतात, तुला आज मुंबईला जावं लागणार आहे आणि त्यासाठी तू लवकरात लवकर आवरून मुंबईला निघ. हे ऐकल्यावर आदित्यला खूपच वाईट वाटतं. कारण त्याला आजचा सगळा दिवस पारूबरोबर घालवायचा असतो. पण अचानक मुंबईचं काम आलेलं असतं आणि त्याला जाण्याशिवाय पर्यायच नसतो. अहिल्यादेवीने त्याला त्वरित निघायला सांगितलेलं असतं. पण आता पारू तर वडाच्या पौर्णिमेला जाण्यासाठी तयार झालेले असते आणि तिला असं वाटत असतं की आपण आदित्यबरोबर जावं. पण आदित्य आता वेगळीच बातमी घेऊन पारूकडे आलेला असतो. तो म्हणतो की पारू, आज मला मुंबईला जाणं गरजेचं आहे. मला कळतं आहे की आज आपल्यासाठीचा दिवस आपल्याला अविस्मरणीय करायचा होता, पण आत्ताच आईने मला काम सांगितलेलं आहे आणि तिथं मला जाण्याशिवाय पर्याय नाही. पारूला खूपच वाईट वाटतं. पारू म्हणते, पण आपल्या या सणापेक्षाही कर्तव्य खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जरी तिकडं गेलात तरी मी आहे ना, मी हे व्रत अगदी व्यवस्थित पूर्ण करेल आणि रात्री आल्यानंतर मग मी उपवास सोडेल. जोपर्यंत तुम्ही येणार नाहीत तोपर्यंत मी उपवास सोडणार नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आदित्य म्हणतो, मी हा असा पळत जातो आणि पळत येतो. तू काहीच काळजी करू नको. आदित्यला खरं तर पारूला जाऊच वाटत नसतं. पण आता अहिल्यादेवींनी खुद्द काम सांगितलं म्हणल्यानंतर ते आदित्यला टाळता येणार नाही हे देखील पारूला माहीत असतं. पारू त्याला म्हणते, मी तुमची आतुरतेनं वाट पाहते, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. मी तुम्हाला पाहिल्याशिवाय आणि तुमच्या हातानं पाणी पिल्याशिवाय घास खाल्ल्याशिवाय उपवास सोडणार नाही. आदित्य म्हणतो, पारू, माझी जाण्याची इच्छा नाही आहे, पण आज मात्र मला जाण्याशिवाय पर्याय नाही. काळजी करू नको, मी लवकरात लवकर येईल. इकडे दामिनीचं मात्र लक्ष पारूवर बारकाईनं असतं. कारण पारूने छान अशी साडी घातलेली तिनं पाहिलेलं असतं. आज वटपौर्णिमाचा सण आहे आणि पारूनं का बरं साडी घातली असेल असा प्रश्न तिला पडलेला असतो आणि त्यामुळं तिने अगदी तिच्यावर बारीक लक्ष ठेवून असते. आज पारू नक्की काय करते ना तेच मला बघायचं आहे आणि हिचा भांडेफोड करायचा आहे असं तिनं ठरवलेलं असतं आणि दामिनी पारूवर बारकाईने लक्ष ठेवून असते. आता आदित्य बाहेर पडलेला असतो. आदित्यला वाटत असतं की आजची मीटिंग लवकरात लवकर कॅन्सल झाली तर बरं होईल. आदित्य स्वतःच आता त्यांना फोन लावतो आणि विचारतो, मी मीटिंगला येणं गरजेचंच आहे का? मी उद्या किंवा परवा आलं तर चालणार नाही का? पण ते म्हणतात की थांबा, आम्ही 1 तासानं तुम्हाला फोन करून सांगतो. इकडे अहिल्यादेवी आणि प्रिया वटपौर्णिमेला म्हणजेच वडाला जाण्यासाठी तयार झालेल्या असतात आणि त्या दामिनीची वाट पाहत बसलेल्या असतात. त्या दामिनीला म्हणतात, तुम्हाला यायचं आहे का नाही? उशीर व्हायला लागलेला आहे. दामिनी म्हणते, तर मला यायचंच आहे, पण माझा एक हार सापडत नाही आहे. तो मी घालणार आहे आणि येणार आहे. तेव्हा अहिल्या आणि प्रिया म्हणतात, हारापेक्षाही आजच्या सणाला महत्त्व आहे. आपल्याला लवकरात लवकर जाणं गरजेचं आहे. तुम्हाला भूक लागलेली नसेल तर आम्ही दोघी जातो. कारण आमचे नवरे आता आमच्यासाठी तयार होऊन बसलेले आहेत. तुमचं काय करायचं ते ठरवा. तेव्हा दामिनी म्हणते, माझा नवरा देखील तयार होऊन बसलेला असणार आहे. चला आपण पटकन जाऊया आणि वडाची पूजा करून येऊया. मला देखील खूप भूक लागलेली आहे. आपण पटकन जाऊया आणि वडाची पूजा करून येऊया असं दामिनी त्यांना सांगते. त्या दोघी म्हणतात, आम्ही फक्त तुझ्यासाठी थांबलेलो आहे. लवकरात लवकर तू जर का आवरलं तर आम्ही तुझ्याबरोबर येणार, अन्यथा मग आम्हाला तुला सोडून जावं लागणार आहे. दामिनी म्हणते, फक्त 5च मिनिट थांबा, मी लगेच आवरून येते. तेव्हा अहिल्या म्हणते, तुझे 5 मिनिट म्हणजे 1 तास असतो. आता मेकअप कसलाही काही करण्याची गरज नाही आहे. पटकन आवरायचं आणि निघायचं असेल तर मी थांबणार आहे. मी बरोबर घड्याळी 5 नव्हे 10 मिनिट थांबायला तयार आहे. पण 10 मिनिटाच्या वर जर का तू एकही मिनिट लावलास तर आम्ही थांबणार नाही असं प्रिया आणि अहिल्याने तिला सांगितलेलं असतं.
तेव्हा दामिनी म्हणते, अगदी लवकरात लवकर मी येते, कारण मला पण आता लवकरात लवकर वटपौर्णिमेची पूजा करायची आहे आणि घरी येऊन येथेच जेवण करायचं आहे. तेव्हा अहिल्यादेवी म्हणतात, असं असेल तर लवकर चल. तेवढ्यात अहिल्या आणि प्रियाची नजर पारूवर पडलेली आहे. पारूने आता साडी नेसलेली काढून टाकलेली असते, कारण आदित्य निघून गेलेला आहे आणि तो लवकर येणार नाही असं तिला वाटत असतं. त्यामुळं तिने आता साडी काढलेली असते आणि ती बाहेर आलेली असते. तेव्हाच अहिल्यादेवी म्हणतात, पारू तू आमच्याबरोबर येणार नाही का? पारू म्हणते, मी येऊन काय करणार आहे तिथं? अहिल्यादेवी म्हणतात, अगं ह्या सगळ्या गोष्टी तू शिकल्या पाहिजेस. आमच्याबरोबर आली तर तुझं लग्न झाल्यानंतर तुलाही कळेल ना की पूजा कशी करायची असते ते. खरं तर पारूला जाण्याची इच्छा असते, पण पारू म्हणते की मला घरी खूप काम आहे. तिला एकटीला जाऊन ती पूजा करायची असते. त्यामुळे ती अहिल्यादेवी, प्रिया आणि दामिनी यांच्याबरोबर जात नाही. त्यानंतर पारू घरी येते आणि तिने आदित्यसाठी अतिशय कडक असं व्रत धरलेलं असतं. ती सकाळपासून काही खाऊ न खाता तिने ते व्रत केलेलं असतं. त्याचबरोबर थंड पाण्याची आंघोळ करून ते व्रत सुरू करायचं तिने ठरवलेलं असतं आणि त्याप्रमाणे तिने ते कडक व्रत हाती घेतलेलं असतं. जोपर्यंत आदित्य येत नाही तोपर्यंत आपण कसलाही अन्नाचा कण खाणार नाही, पाणीसुद्धा पिणार नाही असंच तिनं ठरवलेलं असतं आणि आता त्याप्रमाणे ते कडक व्रत पारू करत असते. पण आदित्य मात्र अजून आलेला नसतो, कारण आदित्य हा मुंबईला जायला निघालेला असतो आणि त्याला असं वाटत असतं की आपली मीटिंग कॅन्सल झाली तर बरं होईल. पण पारू आता इकडे वडाला जाण्याची तयारी करू लागलेली असते. तिला असं वाटतं की आता आदित्य काही लवकर येऊ शकणार नाही. आदित्यला आता फोन आलेला असतो आणि त्यांनी सांगितलेलं असतं की तुम्ही आज मीटिंगला आला नाही तर चालेल. आदित्य निम्म्या रस्त्यापर्यंतच पोहोचलेला असतो. आता त्याला खूपच आनंद होतो, कारण पुन्हा एकदा त्याला पारूला भेटायला मिळणार असतं. आदित्य गडबडीतच आता निघालेला असतो आणि आदित्यचे जे लोक असतात त्यांना तो भेटतो आणि म्हणतो की मला लवकरात लवकर जायचं आहे, कारण घरी खूप महत्त्वाचं काम आहे असं सांगून तो आता गाडीत बसून पारूकडे येत असतो. पारूने मात्र आता ठरवलेलं असतं, आदित्य सर जरी आले नाही तर आपण स्वतः जायचं आणि वडाची पूजा करून यायची. असं ठरवून तिने पुन्हा एकदा साडी नेसलेली असते आणि वटाच्या पूजेसाठी जाण्यासाठी ती तयार झालेली असते. तिचे डोळे दाराकडेच असतात. आदित्य सर येतील का अशी ती वाटच बघत बसलेली असते. पण आता खूप वेळ झालेला असतो. आदित्य सर मुंबईला गेलेले आहेत. कदाचित ते उद्या सकाळीच येतील असं तिला वाटतं. आता आपण वाट बघायला नको, आपण जाऊन वटाची पौर्णिमा करून येऊया असा विचार करून ती वडाच्या पूजेला चाललेली असते. आपल्याला कोणी पाहणार नाही या गोष्टीची काळजी देखील तिने घेतलेली असते. जर का कोणी पाहिलं तर आपल्याला 100 प्रश्न विचारले जातील, म्हणून घरातल्या सर्वांची नजर चुकवून ती डायरेक्ट वडाच्या दिशेने चाललेली असते आणि त्यांच्या गावात जो वड असतो त्या ठिकाणी ती पोचलेली असते आणि स्वतःहून तिने धागा हातात घेऊन त्या वडाची पूजा करत असते आणि धागा गुंडाळत असते. तेवढ्यात पारूला सुखद धक्का बसलेला आहे. अचानक आदित्य येतो आणि धागा गुंडाळणाऱ्या पारूला आपल्या खांद्यावर घेतो. आदित्य आलेला पाहून तिला खूपच आनंद झालेला आहे, कारण सांगितल्याप्रमाणे आदित्य अगदी वेळेवर तेथे पोचलेला आहे आणि अगदी धागा गुंडाळत असताना त्याने पारूला अलगद आपल्या खांद्यावर घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पारू आणि आदित्य यांनी वडाची यथासांग पूजा पार पाडलेली असते. पारू बहुतच खुश झालेली असते. आता ते दोघेही घरी आलेले असतात. पारूनं जेवणाचं ताट वाढून आणलेलं असतं. आदित्य खुश झालेला असतो आणि म्हणतो की आता माझ्या हातानं मी तुम्हाला खाऊ घालणार आहे. पारू म्हणते, तुम्ही काय खाल्लेलं आहे का? आदित्य म्हणतो, आज तुझा दिवस आहे, त्यामुळं पहिला घास मी तुला भरवणार आहे. तू माझ्यासाठी एवढं व्रत करतेस, तुला मी किती जन्म मिळायला पाहिजे असं वाटतं ग पारू? तेव्हा पारू म्हणते, मला तर वाटतं की जन्मोजन्मी म्हणजे प्रत्येक जन्मी फक्त तुम्ही आणि फक्त तुम्हीच मिळाले पाहिजेत. तिच्या त्या बोलण्यावर तो खूपच खुश होतो आणि म्हणतो, पारू अगदी मनातलं बोललीस तू. मला पण असंच वाटतं की प्रत्येक जन्मी मला फक्त माझी पारू मिळाली पाहिजे. संपत्ती, पैसा, अडका काही नाही मिळालं तर चालेल, पण तू मिळालीस ना तर मी श्रीमंत झालोय असंच स्वतःला समजेल. मी देवाला म्हणेल की देवा, मला सुद्धा जन्मोजन्मी माझी पारूच मिळाली पाहिजे. आदित्य पारूची खूपच स्तुती करत असतो. पारूला देखील त्याचं हे बोलणं खूपच आवडत असतं. आज अचानक येऊन त्याने तिला चांगला सुखद धक्काच दिलेला असतो. पारू त्याला विचारते, तुम्ही तर येणार नव्हतात, मग काय झालं? आदित्य म्हणतो, तुझ्या प्रेमानं मला इथपर्यंत ओढून आणलेलं आहे. मी प्रयत्न केला
की येऊ शकतो आहे का आणि माझा प्रयत्न सक्सेस झाला. मी फोन करून बघितलं आणि मीटिंग पुढे ढकलली. मी कुणालाच काही न सांगता धावत पळत तुझ्याकडे आलेलो आहे. चल, अगोदर मी तुला भरवणार आहे आणि त्यानंतर तू मला भरव असं म्हणून त्याने तिला बसवलेलं असतं आणि जेवणाचं ताट घेऊन तो पारूच्या समोर बसलेला असतो. आता पारू उपवास सोडणार असते. तिला खूपच आनंद झालेला असतो, कारण मागच्या वर्षी देखील तिने व्रत केलेलं असतं, पण आदित्यच्या हातून खाण्याचं मात्र तिला भाग्य मिळालेलं नसतं. ते आज पूर्ण होणार असतं. आदित्य तिच्याकडं एकटक पाहत राहतो आणि एक घास त्याने तिला भरवलेला आहे. पारू खूपच खुश झालेली आहे. खरंच आज मला इतकं छान वाटतंय ना, मी तुम्हाला सांगू शकत नाही मला किती छान वाटतंय. आदित्य म्हणतो, मला किती छान वाटतंय ते मी तुला सांगू शकत नाही. माझ्या हातून तू एवढा घास खातेस ना, तर मला असं वाटतंय हे सगळं माझ्याच पोटात जात आहे. ते दोघेही एकमेकांमध्ये पूर्णपणे गुंतून गेलेले असतात आणि तेवढ्यात दरवाजा उघडलेला आहे. आता दरवाजातून नक्की कोण आले, प्रिया आहे का दामिनी आहे, ते आपल्याला पुढे समजणार आहे. आदित्य आणि पारू यांच्याविषयी अहिल्याला समजेल का, आणि समजलं तर ती नक्की कशी रिॲक्ट करेल ते आपल्याला पुढील भागातच समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.